नमस्कार. आज आपण जळवा लावणे किंवा जलौकावचरण उपचार पद्धती काय असते, ती कशा प्रकारे करतात याची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. जळवांना इंग्रजीमध्ये लीच असे म्हणतात. जलायू म्हणजे ज्या जलचर प्राण्याचे आयुष्य पाण्यामध्ये व्यतीत होते त्यांना जळवा किंवा जलौका असे म्हणतात. जळवांचे मुख्यतः दोन प्रकार असतात, एक विषारी आणि दुसरी बिनविषारी. विषारी प्रकारांमध्ये आणखी त्याचे उपप्रकार म्हणजे 6 उपप्रकार हे विषारी असतात आणि 6 उपप्रकार हे बिनविषारी असतात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये ज्या वेळेला जळवांचा वापर केला जातो त्यावेळेस वैद्य हे बिनविषारी जळवांचा वापर करताना दिसून येत असतात. जळवा हा एक जलीय प्राणी आहे. तो साधारणतः 4 इंच ते 5 इंच इतक्या लांबीचा असतो. जळवांचे वैशिष्ट्य हे असते की त्याच्या लाळेमध्ये रक्ताला पातळ करणारा हिरुडिन नावाचा एक अँटीकोॲग्युलंट फॅक्टर असतो. जळवांचा उपयोग मुख्यतः ज्या ज्या ठिकाणी त्वचाविकार आहेत, इसब, गजकरण, नायटा, पांढरे कोड, सोरायसिस, खरूज, चाई पडणे, केस कमी होणे किंवा ते पर्टिक्युलर ठिकाणचे केस पिकणे, केस गळणे या तक्रारींमध्ये त्या स्थानिक भागी जळवा लावल्या जातात. आणि जळवा लावल्यानंतर जलौका त्या ठिकाणी चावा घेतात आणि अगदी मच्छर चावल्यासारख्या वेदना होतात. जळवा त्या ठिकाणी लागल्यानंतर हळूहळू जलौका त्या ठिकाणचे अशुद्ध रक्त खेचून घेण्यास सुरुवात करतात किंवा शोषून घेण्यास सुरुवात करतात. आयुर्वेदानुसार मुख्यतः रक्ताचे 2 प्रकार असतात, एक शुद्ध रक्त आणि दुसरे अशुद्ध रक्त. जर एखाद्या स्थानिक भागी चुकीच्या आहार विहारांनी रक्त खराब झाले असेल तर त्या ठिकाणी त्वचा विकार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तर अशा वेळेस त्या ठिकाणी जळवा लावल्याने जळवांच्या लाळेमधील हिरुडिन नावाचा अँटीकोॲग्युलंट फॅक्टर हा त्या ठिकाणी कार्यरत होतो. त्या ठिकाणच्या रक्ताच्या गुठळ्या किंवा खराब झालेले रक्त हे ते जळवा पूर्णपणे आशुषित करून घेतात किंवा शोषून घेतात आणि स्थानिक ठिकाणचे अशुद्ध रक्त निघून गेल्यामुळे त्या ठिकाणचे त्वचाविकार हे पूर्णपणे बरे होण्यास निश्चितपणे मदत होत असते. जळवा त्या ठिकाणी लावल्यानंतर साधारणपणे 20 मिनिटे तरी स्थानिक भागी त्या ठेवल्या जातात आणि काही वेळ आणखी ठेवल्यानंतर त्या स्वतःहूनही स्थानिक भाग सोडून खाली पडू शकतात किंवा गळून जाऊ शकतात. त्यानंतर जळवांनी शोषून घेतलेले रक्त हे आयुर्वेदिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक वैद्य हे पूर्णपणे त्याला पिळून त्या जळवांच्या पोटातून पूर्ण ओकवून काढतात आणि त्यानंतर अशा जळवा पुन्हा रजनी चूर्णामध्ये किंवा हळदीच्या पाण्यामध्ये या सोडल्या जातात. त्यांची पुन्हा स्वच्छता केली जाते किंवा त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते आणि पुन्हा त्या रुग्णास वापरण्यास त्या जळवा ह्या सज्ज होतात. शक्यतो एकाच प्रकारच्या जळवा ह्या एकाच प्रकारच्या रुग्णांना वापरणे हे कधीही श्रेयस्कर असते. तर अशा ह्या जळवा ह्या म्हणजे देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हटले तर बिलकुल वावगे ठरणार नाही. कारण की भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये जळवांना स्थान दिलेले आहे. इतके महत्त्व हे आयुर्वेदामधील रक्तमोक्षण प्रक्रियेत गणला जाणारा हा जलौकावचरण उपक्रम याला इतके महत्त्व आहे. तर तुमच्या शरीरावर निर्माण झालेले त्वचाविकार हे पूर्णपणे बरे होण्यास निश्चितपणे